मित्रांनो, आपल्याला माहिती असेल एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये फूट पाडली त्यावेळेस पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांच्या सोबत रात्रीतून फक्त 29 आमदार गेले होते. पुन्हा जे आमदार गेले त्या आमदारांची संख्या होती 13. आणि आता सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापन करण्यासाठी स्वतःच्या हिमतीवर सत्ता स्थापन करण्यासाठी आमदारांची गरज आहे 13. आता महानगरपालिकेच्या निवडणुका 1 ते 2 महिन्यामध्ये लागणार आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या क्षणी होतील त्या क्षणापासून कुठल्याही क्षणी एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये त्यांच्या पक्षामध्ये उभी फूट होण्याची ताट शक्यता नव्हे तर 100% खात्री लायक ही बातमी खरी आहे. होय, कारण अजितदादा पवार यांना भारतीय जनता पक्ष हा फक्त तोंडे लावण्यापुरता ठेवणार आहे. आता सध्या शिंदे गटाला फक्त कुरवाळण्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त महानगरपालिकेच्या निवडणुका. एकदा का महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या रे झाल्या, भारतीय जनता पक्ष शिंदे गटाला जवळपास बाहेरचा रस्ता दाखवण्याची दाट शक्यता नव्हे तर खात्री झालेली आहे. त्याचं झालंय असं की देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या हिमतीवर सत्ता स्थापन करण्यासाठी फक्त 13 आमदारांची गरज आहे. सध्या त्यांच्याकडे 132 स्वतःचे आहेत. 145 आकडा गाठायचा तर त्यांना अजून 13 आमदार पाहिजेत. आणि हे आमदार अर्थातच त्यांना भेटणार आहेत ते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये. आपल्याला माहिती असेल की गुजरातला ज्या रात्रीतून आमदार पळाले होते त्यामध्ये तो आकडा फक्त 29 होता. असं म्हटलं जातंय की नंतर जे गेलेले 11 आमदार होते ते देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यामुळे गेले होते. आता आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एक पहिला क्रायटेरिया असा आहे की तो म्हणजे भानगडी. होय, एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये असे काही आमदार आहेत की ज्यांच्या खूप मोठ्या भानगडी या बाहेर आलेल्या आहेत. या भानगडीतून वाचायचं असेल किंवा कारवाईपासून स्वतःला सुरक्षित ठेवायचं असेल तर देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे यांच्यापैकी एक जर ऑप्शन चूज करायचा जर निर्णय झाला, वेळ आले तर अर्थातच भारतीय जनता पक्षाचा ते मार्ग स्वीकारतील असे काही आमदार आहेत. यामध्ये आपण जर बघितलं तर संजय शिरसाट यांच्या बऱ्याचशा भानगडी बाहेर आलेल्या आहेत. हॉटेलच्या कॉन्ट्रॅक्टवरून ते मोठ्या अडचणीत सुद्धा सापडल्यात. दररोज त्यांच्या कुठल्या ना कुठल्या बाबी बाहेर येत आहेत. त्यातच लोकल लेवलला भारतीय जनता पक्षानं त्यांच्यापुढे अडचणी निर्माण केलेल्या आहेत. याचा अर्थ भारतीय जनता पक्षामध्ये सामील व्हा, अन्यथा तुमचा करेक्ट कार्यक्रम करू हा भाजपने त्यांना इशारा दिला. अशातच दुसऱ्या आमदारांचं नाव येतं ते म्हणजे संजय राठोड. संजय राठोड हे सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले नव्हते. पूजा चव्हाण प्रकरणावरून अधूनमधून त्यांच्यावर चौकशीची चर्चा होत असते. अशात याच्यातून बाहेर निघायचं असेल तर शिंदे आणि फडणवीस यांच्यापैकी एक जर पर्याय निवडायचा असेल तर त्यांच्यापुढे फडणवीस यांचा पर्याय महत्वाचा येतो. दुसरा जर क्रायटेरिया या ठिकाणी लावायचा म्हटलं तर तो येतो स्थानिक पातळीवरचं राजकारण. भारतीय जनता पक्षानं स्थानिक पातळीवरच्या निवडणुकाला टार्गेट करून एकनाथ शिंदे यांच्या आमदारापुढील अडचणी भयानक अशा वाढवायला सुरुवात केली आहे. यातले उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर जालना मतदारसंघ ज्यामध्ये अर्जुन खोतकर, नुकतंच काँग्रेसचे माजी आमदार असणारे कैलास गोरंट्याल यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. कैलास गोरंट्याल हे अर्जुन खोतकर यांचे कट्टर विरोधक आहेत. अशात अर्जुन खोतकर यांच्या सुद्धा मागे मध्यंतरी ईडीची चौकशी लागली होती. देवेंद्र फडणवीस यांनी जर ठरवलं की स्वतःच्या हिमतीवरच सरकार स्थापन करायचं आणि एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये उभी फूट पाडायची तर खोतकर यांना कुठला तरी एक निर्णय घ्यावा लागेल. यामध्ये ईडीच्या चौकशीपासून वाचायचा असेल तर पर्याय असेल भाजपचा. आणि त्यातच आपले कट्टर विरोधक असणाऱ्या कैलास गोरंट्याल यांना जर त्या ठिकाणी हवाडा दाखवायचा असेल, कारण ते भाजपमध्ये गेलेले आहेत त्यामुळं पुढची विधानसभा ते भाजपकडून लढवतील. त्यामुळं या दोन्ही गोष्टीवर एकदाच प्रहार करायचा असेल तर खोतकर यांच्या पुढे फडणवीस यांचा पर्याय हा खुला राहील आणि तो त्यांच्यासाठी राजकीय भवितव्यासाठी सुखकर असणार आहे. अशा प्रकारचं लोकल लेवलचे कंडिशन निर्माण झाले ते म्हणजे शंभूराज देसाई. आता शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे यांचे अतिशय कट्टर समर्थक आहेत. समर्थक जरी असले तरी मुळातच ते काँग्रेसचे होते. नंतर शिवसेनेमध्ये त्याने आलं आणि त्यांना विजयाचा गुलाल लागला. नंतर शंभूराज देसाई आणि शिवसेना हे कट्टर समीकरण होऊन गेलं. मात्र बंडावेळी त्याने एकनाथ शिंदे यांची साथ दिली. आता मात्र भारतीय जनता पक्षानं त्यांच्या पुढे सत्यजित पाटणकर यांना मैदानामध्ये उतरवलंय. पाटणकर हे मूळचे राष्ट्रवादीचे असले तरी शंभूराज देसाई यांचे ते कट्टर विरोधक. अशात जर पाटणकर यांना रोखायचं असेल आणि आपले स्थानिक राजकारण जिवंत ठेवायचं असेल, त्यातच सहकार क्षेत्रामध्ये आपला दबदबा आहे त्याला जर पूरक असे निर्णय जर घ्यायचा असेल तर अर्थातच शिंदे यांच्यापेक्षा फडणवीस यांचा मार्ग पर्याय शंभूराज देसाई यांना सर्वात सोपा असणार आहे.
त्यानंतरचा जर आपण क्रायटेरिया लावला तर तो आहे म्हणजे आपलं बस्तान बसवणं. होय, आपलं जे काय साम्राज्य उभं आहे ते अबाधित ठेवणं. यामध्ये नाव येतं ते म्हणजे उदय सामंत. उदय सामंत यांचं साम्राज्य कोकणामध्ये भरमसाठ आहे. त्यांची आर्थिक संपत्ती, त्यांचे उद्योग धंदे मोठ्या प्रमाणात आहेत. यांना जर सत्तेचं संरक्षण मिळवायचं असेल तर एकनाथ शिंदे यांचं राजकारण हे सध्या तरी अधांतरी आहे. भारतीय जनता पक्ष ठरेल तोपर्यंत शिंदे यांचा पक्ष जिवंत राहणार आहे. अशात जर पर्याय निवडायची वेळ आली तर उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना पसंती देतील. तसंही उदय सामंत यांचा इतिहास जसं वारं वाहील तशी भूमिका बदलण्याचा आहे. यातच दुसरं नाव येतं तो म्हणजे तानाजीराव सावंत. तानाजीराव सावंत यांच्याही बऱ्याचशा शैक्षणिक संस्था आहेत. सहकार क्षेत्रामध्ये त्यांचे कारखाने आहेत. बँकिंग क्षेत्रामध्ये त्यांचं बरंचसं जाळं आहे. अशातच शिंदे याने आपण इतकं कष्ट घेऊन सुद्धा पहिल्या टर्ममध्ये मंत्रिपद नाही दिलं, त्यामुळं ते ऍक्टिव्ह नाही आहेत. ते सतत नाराज असल्याची ही चर्चा आहे. त्यामुळं जर दोघांपैकी एकाचा पर्याय निवडायची वेळ आली तर तानाजी सावंत हे सुद्धा शिंदे यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग स्वीकारतील अशी चर्चा आहे. त्यामुळे एकूण सध्याची परिस्थिती आपण जर बघितली तर भारतीय जनता पक्षाला फक्त स्वतःच्या हिमतीवर सरकार स्थापन करण्यासाठी 13 आमदारांची गरज आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये नाराजांची संख्या ही जवळपास 2 डझनच्या वर गेली आहे. त्यामुळं या नाराजांना आपल्याकडे खेचून स्वतःच्या हिमतीवर सरकार स्थापन करणं आणि एकनाथ शिंदे यांचं गटाचं नामोनिशान संपवणं हे देवेंद्र फडणवीस यांना फार काही अवघड नाहीये. त्यामुळं आता बघूया महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर भाजप आपला खरं रूप एकनाथ शिंदे यांना दाखवतंय का. बाकी तुम्हाला या विश्लेषणावर काय वाटतं कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. धन्यवाद.